उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील साईबाबा नगर येथील कुमाऊ अपार्टमेंटच्या फ्लॅटचा स्लॅब अचानक कोसळला। या दुर्घटनेत विनोद कचरे हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 25 वर्षे जुन्या या इमारतीतील सर्व रहिवाशांना महापालिका प्रशासन आणि अग्निशामक दलानं सुरक्षिततेच्या कारणास्तव बाहेर काढलं। इमारत राहण्यायोग्य आहे की नाही याची महापालिकेकडून तपासणी सुरू आहे। दुर्घटनेमुळे रहिवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ही बिल्डिंग आहे, या बिल्डिंग मध्ये दुसऱ्या माळ्यावरचा फ्लॅट तुटलाय आणि इथे विनोद कचरे नावाचा जो रहिवाशी होता, जो महानगरपालिकेमध्ये मुंबई महापालिकेत फायर ब्रिगेडमध्ये फायरमन म्हणून कार्यरत आहे, तो जखमी झालाय। त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याचं काम केलं गेलंय। मला इथे हा स्लॅब पडल्या पडल्या समजलं आणि मी आल्यानंतर संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील, फायरचे बॉम्बे म्हणून फायर अधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना दूरध्वनीवरनं फोनवरनं कळवलं। तात्काळ या ठिकाणी मदत उपलब्ध करून दिली। आता या बिल्डिंग मध्ये जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशांना खाली करून ही बिल्डिंग सील करण्याचं काम महानगरपालिकेच्या फायर विभागाच्या कडनं आणि आपत्कालीन विभागाकडनं सुरू आहे। इथे स्थानिक जे नगरसेवक आहेत, स्थायी समितीचे सभापती बिट्टूबाई ते सुद्धा येऊन गेलेत, आव्हाड नगरसेविका आहेत त्या येऊन गेल्या आहेत। इथे बाजूला शोभा जाधव या सुद्धा स्थानिक नगरसेविका उपस्थित आहेत। सगळ्यांनी या ठिकाणी मदत कार्य करून इथे लोकांना जास्तीत जास्त झळ पोचणार नाही याची दक्षता घेतली आहे।